एका छोट्याशा गावात मालती नावाची एक मुलगी राहत होती। तिचे वडील खूप श्रीमंत होते। घरात कशाचीच कमी नव्हती। मालती तिच्या आई वडिलांची लाडकी होती आणि तिचा एक छोटा भाऊ पण होता। मालती अभ्यासामध्ये खूप ब्रिलियंट होती। तिचं स्वप्न होतं की अभ्यास करून खूप मोठी डॉक्टर बनायचं। तिचे आई वडील पण तिचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करत होते। पण जशी मालती मोठी झाली तसं तिच्या वडिलांना तिच्या लग्नाची काळजी लागून राहिली। एक दिवस तिचे वडील तिला म्हणाले की हे बघ मालती बाळा, आता तू मोठी झाली आहेस, त्यामुळे तुझ्या लग्नाबद्दल आता विचार करावा लागेल। हे ऐकल्यानंतर मालतीने लग्नासाठी लगेचच नकार दिला। ती म्हणाली की बाबा, मला आताच लग्न करायचे नाही। मला एक चांगली डॉक्टर बनायचं आहे आणि डॉक्टर बनल्यावरच मी लग्न करणार आहे। तिच्या वडिलांना तिचं मन समजत होतं, पण गावातली माणसे आणि समाज त्यांना मुलगी मोठी झाली यावरून काही बाई बोलत होते। तिचे बाबा तिला म्हणाले, हे बघ मालती, तुझं बोलणं बरोबर आहे, परंतु गावातली माणसे वेगवेगळ्या पद्धतीने तुझ्याबद्दल बोलत आहेत। लोक म्हणत आहेत की तुमची मुलगी एवढी मोठी झाली आहे तरी पण तुम्ही तिचं लग्न का करत नाही? मी तुझ्याबद्दल उलटसुलट ऐकून घेऊ शकत नाही। तिचे वडील तिला म्हणाले की हे बघ मालती, मला तुझं सगळं बोलणं समजत आहे। मी तुला हा शब्द देतो की लग्न झाल्यावर पण तुझं शिक्षण थांबणार नाही। प्लीज माझ्यासाठी या लग्नाला तयार हो। आपल्या बाबाचे आपल्याबद्दल असणारी काळजी पाहून मालती लग्नासाठी तयार झाली। तिचे बाबा खुश झाले आणि तिच्यासाठी चांगला मुलगा शोधू लागले। खूप स्थळं पाहिल्यानंतर तिच्या वडिलांना मंगेश नावाचा एक मुलगा मिळाला। मंगेशचा परिवार खूप मोठा आणि संपन्न होता। त्यांचा खूप मोठा फॅमिली बिझनेस होता। घरात पैशाची कोणतीच कमी नव्हती। मंगेश त्याच्या आईवडिलांसोबत आणि 2 मोठ्या भावांसोबत राहत होता। त्याच्या दोन्ही पण भावांचे आधीच लग्न झाले होते। जेव्हा मंगेशने मालतीचा फोटो पाहिला तेव्हा त्याला पहिल्या वेळेसच मालती खूप पसंत पडली। ज्यावेळेस मंगेश मालतीला पाहण्यासाठी गावाकडे आला होता तेव्हा मालतीच्या वडिलांनी मंगेश आणि त्याच्या परिवाराला स्पष्ट सांगितलं होतं की आमच्या मुलीला पुढे शिकायचं आहे, तिला लग्न झाल्या पण शिकून द्यावं, एवढी माझी विनंती आहे। जर तुम्हाला मालतीच्या शिक्षणाचा खर्च घ्यायचा नसेल तर ठीक आहे, मी माझ्या पैशाने तिला शिकवायला तयार आहे, पण कोणत्याही परिस्थितीत तिचं शिक्षण थांबता कामा नये। तिच्या वडिलांच्या विनंतीवर मंगेशचा परिवार थोड्या वेळ विचार करू लागला, पण त्यांनी लग्नाला होकार दिला। नंतर लगेचच मालती आणि मंगेशचा विवाह झाला। जेव्हा मालती लग्न करून सासरी पोहोचली तेव्हा तिथलं वातावरणच खूप आनंदी होतं। मोठा परिवार, चांगली माणसे आणि घरात सगळ्या सुखसुविधा होत्या। मालतीने सगळ्यांची मने जिंकली होती। मालती घरात खूप हसून खेळून राहत होती आणि घराला खूप शांत आणि आनंदी ठेवत होती। मंगेशला तर बघता क्षणी मालती आवडली होती, त्यामुळे दोघांचे प्रेम हळूहळू खूप वाढले होते। मालती तिच्या सासरी तिच्या डॉक्टरचं शिक्षण पूर्ण करत होती। सगळं काही व्यवस्थित चालू होतं, पण काही दिवसांनी तिच्या दोन्ही पण मोठ्या जावांना तिचं हे शिक्षण खटकू लागलं होतं। त्यांना तिच्यावर जळण होऊ लागली होती की कारण त्या दोघी जेव्हा काम करत होत्या तेव्हा मालती बाहेर जाऊन शिकत होती। त्यांना वाटू लागले की जर ही खरंच डॉक्टर बनली तर या घरात तिचा खूप मान सन्मान वाढेल। त्यानंतर या दोघींना कोणीच महत्त्व देणार नाही। त्यामुळे त्या दोघीही आपापले खेळ आखू लागले आणि तिला कशा प्रकारे त्रास देता येईल हे ठरवू लागले। सुरुवातीला त्या म्हणू लागले की बघा, घरात तर मालतीचं काही सुद्धा लक्ष नाही, दिवसभर बाहेरच असते, माहित नाही बाहेर अभ्यासासाठी जाते का की कुणाला भेटायला जाते। हळूहळू त्या दोघींचं बोलणं मंगेश आणि त्याच्या आईवडिलांच्या कानावर जाऊ लागले, पण मंगेशचे आईवडील मालतीला खूप पसंत करत होते। ते विचार करतात की आपण असला विचार केलाच नाही पाहिजे, आम्हाला मालतीवर विश्वास आहे, ते आमच्या म्हणण्यानुसारच वागत आहे। मंगेशने पण आपल्या आईवडिलांचं म्हणणं ऐकलं, त्यामुळे तिच्याबद्दल वाईट बोलणं तिथेच थांबलं। त्यामुळे दोन्ही पण जावांना खूप राग आला, पण त्या कोणत्याही परिस्थितीत हार मानणार नव्हत्या। एके दिवशी
त्या गपचीप मालतीचा कॉलेजमध्ये जाताना पाठलाग करू लागल्या. यानंतर मालतीचं पूर्णच आयुष्य बदलणार होतं. तिथे गेल्यावर त्यांनी काही फोटो काढले, ज्या फोटोमध्ये ती तिच्या क्लासमेटसोबत बोलत होती. बस फक्त हाच मोका त्यांना पाहिजे होता. त्यांनी त्या फोटोला असं दाखवलं की मालतीचं आणि त्या मुलाचं काहीतरी चक्कर सुरू आहे. त्यामुळे त्या आता तिच्याबद्दल वाईट बोलू लागल्या. त्या म्हणू लागले की या घराच्या बारक्या सुनेचं तर दुसऱ्या कोणासोबत हिंडणे फिरणे बोलणे सुरू आहे. दिवसभर अभ्यासाच्या नावाने बाहेर राहते आणि खरंच ते बाहेर जाऊन काय करते याबाबत कोणालाच काही माहिती नाही. पण मंगेशचे आईवडील समजूतदार होते. ते म्हणाले की हे सगळं चुकीचं आहे, आपण याच्याबद्दल विचार केला नाही पाहिजे. पण त्या दोघींनी कोणत्या तरी प्रकारे ते फोटो मंगेशपर्यंत पोहोचवले. त्यामुळे मंगेशच्या मनात राग निर्माण झाला. संध्याकाळी जेव्हा मालती घरी आली तेव्हा तो आगीचा गोळा बनला होता आणि तो तिच्यावर फुटू लागला होता. तिचं काही न ऐकून घेता तिला प्रश्न विचारू लागला. त्याने ते फोटो तिच्या पुढे फेकले आणि म्हणाला की हे काय आहे, तुम्हाला धोका देत आहेस. तिने फोटो पाहिले आणि म्हणाली की हे बघा मंगेश, हे सगळं खोटं आहे. हा मुलगा फक्त आमच्या वर्गामध्ये शिकतो आणि आम्ही दोघे फक्त अभ्यासाबद्दलच एकमेकांना बोलत होतो. तुमचे दोन्ही पण वहिनी माझ्याबद्दल वाईट सांगून आणि दाखवून तुम्हाला विचलित करत आहेत. तरी पण मंगेशच्या कानात त्याच्या वहिनीने सांगितलेले शब्दच त्याला आठवत होते. तो मालतीचं काहीच बोलणं ऐकून घेत नव्हता. त्याच्या वहिनींचंच बोलणं बरोबर आहे असा मानत होता. त्याच्या आईवडिलांनी त्याला समजावलं, परंतु यावेळेस त्याने आईवडिलांचं काहीच ऐकलं नाही आणि अशा प्रकारे मालतीच्या दोन्ही पण जावांचा प्लॅन सक्सेस झाला होता. पूर्ण परिवारासोबत हा निर्णय घेण्यात आला की आता मालती बाहेर शिक्षणासाठी जाणार नाही. पण हा निर्णय मालतीला अजिबात मंजूर नव्हता. तिला फार दुःख झाले. तिने या निर्णयाला लगेचच विरोध केला. ती म्हणाली की मी लग्नाच्या आधी सांगितलं होतं की मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि मी माझं स्वप्न निम्म्यावर असं सोडणार नाही. मंगेश तिला म्हणाला की जर तुला या घरात राहायचं असेल तर तुला बाहेर शिकण्यासाठी पाठवणार नाही आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे. नवऱ्याचं बोलणं ऐकून तिचं मन खूप तुटलं होतं. पण तिने काही दिवस या गोष्टीवर विचार करायचा असा निर्णय घेतला. बघता बघता 5 दिवस गेले. या 5 दिवसात मालतीने खूप विचार केला होता आणि ती मंगेशला समजून पण सांगत होती. ती म्हणत होती की मंगेश, मी तुमच्याशिवाय कोणावर पण प्रेम केलं नाही. तुम्हाला चुकीचं दाखवून मला खोटं समजले जात आहे. पण मंगेशने तिचं काहीच ऐकून घेतलं नाही. कारण आता जो काही मंगेश बोलत होता ते सगळं बोलणं त्याच्या वहिनींनी त्याला शिकवलं होतं. थोड्या दिवसांनी मंगेशने त्याचा शेवटचा निर्णय मालतीपुढे ठेवला. जर तुला या घरात राहायचं असेल तर शिक्षण सोडावे लागेल. जर शिक्षण घ्यायचं असेल तर तुला माहेरी राहायला जावे लागेल. हे सगळं ऐकण्यासाठी पूर्ण परिवार जमा होता. घरात गंभीर वातावरण निर्माण झालं होतं. हे सगळं ऐकून मालतीने एक मोकळा श्वास घेतला आणि तिने जो तिचा निर्णय सांगितला तो निर्णय ऐकून सगळ्यांना धक्का बसला. ती म्हणाली की जर माझ्या शिक्षणामुळे तुमच्या परिवाराला त्रास होत आहे तर मग मी माझ्या शिक्षणासोबत मी पण या घरापासून वेगळं राहण्यासाठी तयार आहे. मालतीचा निर्णय ऐकून इकडे मंगेशला खूप राग आला. तो तिला म्हणाला की तुझी हिंमत कशी झाली, तू या परिवारापासून वेगळं राहणार आहे, आणि असं म्हणून तो तिला मारू लागला. तोपर्यंत तिथे त्याच्या आईवडिलांनी आणि त्याचे दोन्ही भाव त्याला अडवायला आले. त्याचे वडील त्याला म्हणाले की मंगेश, हे काय करत आहेस? आपल्या परिवारामध्ये स्त्रियांच्यावर आपण हात उचलत नाही. त्यानंतर मंगेशच्या वडिलांनी मालतीच्या वडिलांना बोलवून घेतले आणि हा निर्णय घेतला की काही दिवस मालती माहेरी राहील. मंगेशला वाटते की थोड्या दिवस माहेरी राहिल्यावर हिची अक्कल ठिकाणावर येईल की स्त्रियांनी आपल्याच हद्दीमध्ये राहावे. मालतीची एकच चूक होती, ती म्हणजे ती शिकत आहे, म्हणूनच तिला माहेरी पाठवले होते. जेव्हा मालती माहेरी गेली तेव्हा तिचे अश्रू थांबतच नव्हते. ती तिच्या वडिलांना म्हणाली,
बाबा, मी तुम्हाला लग्नाच्या आधीच सांगितलं होतं की मला शिकायचे आहे आणि एक चांगली डॉक्टर बनायचं आहे. पण माझ्या सासरच्या परिवारातील माणसांनीच माझ्याबद्दल खोटं सांगून माझं शिक्षण थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. मी आता त्या घरात जाणार नाही. तिच्या वडिलांनी तिला प्रेमाने मिठीत घेतलं आणि म्हणाले, बाळा, आता जे काही होणार ते फक्त तुझ्या म्हणण्यानेच होणार आहे. असेच दिवस गेले. बघता बघता 6 महिने झाले. पण या 6 महिन्यात मंगेशने तिला फोन आणि मेसेज काहीच केला नाही. शिवाय तिला माघारी नेण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही. एक दिवस मालतीच्या वडिलांनी मंगेशच्या वडिलांना फोन केला आणि म्हणाले की, भाऊसाहेब, जावई बापूंना समजावून सांगा, असं लग्न मोडणे चांगलं नाही. आपल्याला आज यांना आता चांगले शिकवले पाहिजे. त्याचे वडील म्हणाले की, आमचं पण तेच म्हणणं आहे की या दोघांचं लग्न तुटू नये. परंतु मंगेश त्याच्या हट्टावरच आहे. त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा मालती शिक्षण सोडेल तेव्हाच ती या घरात येईल, नाहीतर तिला या घरात कोणतीच जागा नाही. जर तुमचा मुलगा एवढ्या हट्टावर आहे तर माझी पण मुलगी काही कमी नाही. तिचा पण हा हट्ट आहे की ती पुढील शिक्षण घेणार आहे. थोड्या महिन्यांनी मंगेशने मालतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या वडिलांना माहीत होतं की मंगेश मालतीवर खूप प्रेम करत आहे, पण तो त्याच्या भावजयांच्या बोलण्यामध्ये येऊन हे सगळं करत आहे. त्याने त्याचं प्रेम विसरून तिला घटस्फोट दिला. मालती या प्रकरणाला विसरून ती तिचं स्वप्न पूर्ण करण्याच्या पाठीमागे लागली. कधी कधी मंगेशची आठवण आली की तिचं मन दुःखी होत होतं, पण ती स्वतःला मजबूत बनवत होती. असेच वर्ष निघून गेले. मालती तिच्या इच्छाशक्तीने आणि प्रयत्नाने एक चांगली डॉक्टर बनली. त्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न करण्याबद्दल तिला खूप वेळा विचारले, पण ती दरवेळेस पुनर्विवाह करण्यासाठी नकार देत होती. आता मालती फक्त सफल डॉक्टर नव्हती, तर तिने तिच्या पैशातून एक हॉस्पिटल पण बनवले होते, जिथे ती ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांचा इलाज फुकटमध्ये करत होती. एके दिवशी जेव्हा मालती तिच्या पेशंटला तपासत होती तेव्हा इमर्जन्सी वॉर्डमध्ये गोंधळ उडाला. एक नर्स आली आणि ती मालतीला म्हणाली, डॉक्टर मॅडम, एक पेशंट आला आहे. त्याचा खूप मोठा अपघात झाला आहे. नर्सचं बोलणं ऐकून मालती लगेचच इमर्जन्सी वॉर्डकडे निघाली. जेव्हा तिने बेडवर पाहिलं त्या पेशंटला पाहून तिचे हातपाय थरथर कापू लागले, कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून तो तिचा घटस्फोट झालेला नवरा मंगेश होता. त्याच्या शरीरावर खूप घाव झाले होते. शरीर रक्ताबंबाळ झाले होते. त्यावेळेस मंगेश बेशुद्ध होता. त्याला पाहून मालतीने स्वतःचं मन मजबूत बनवलं आणि तिने रिसेप्शनवाल्याला बोलवून लगेचच त्याच्या परिवाराला फोन करण्याबाबत सांगितले. मंगेशच्या खिशातून मिळालेल्या मोबाईलमधून नंबर काढून रिसेप्शनवाल्याने त्याच्या परिवाराला फोन केला. ते म्हणाले की तुमच्या फॅमिली मेंबरचा ॲक्सिडेंट झाला आहे. त्याला तुम्ही येऊन पहा आणि त्याच्या ऑपरेशनचे पण पैसे इथे काउंटरवर येऊन जमा करा. पण तिकडून एक कोरडं उत्तर त्या रिसेप्शनवाल्याला आलं की आम्ही मंगेश या नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही आणि फोन कट केला. रिसेप्शनवाली लगेचच मालतीकडे गेली आणि म्हणाली, डॉक्टर मॅडम, आम्ही त्यांच्या फॅमिली मेंबरला फोन केला होता, परंतु ते स्पष्ट शब्दात म्हणाले आहेत की आम्ही मंगेश नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. हे ऐकून मालतीला हैराणी वाटली आणि दुःख पण वाटले. तिला विश्वासच बसत नव्हता की त्याच्या परिवाराने एवढ्या सहजासहजी त्याला डावलले आहे. आता मालती स्वतःच त्याची 4-5 दिवस काळजी घेऊ लागली. 6व्या दिवशी अचानक मंगेशला शुद्ध आली. त्याने नर्सला सांगितले की माझे घरातील बाहेर असतील, त्यांना प्लीज बोलावता का? नर्स उदासपणाने म्हणाली की माफ करा सर, आम्ही तुमच्या घरातल्या माणसांना फोन केला होता, पण ते स्पष्ट म्हणत आहेत की ते तुम्हाला ओळखत नाहीत. हे सगळं ऐकून मंगेशचं शरीर थंड पडले. तो थरथरत्या आवाजाने म्हणाला की मग माझा इलाज कोण करत आहे? नर्स त्याच्याकडे बघून हसली आणि म्हणाली की तुमचा पूर्ण इलाज या हॉस्पिटलतर्फे करण्यात येत आहे. तुम्ही काळजी करू नका. हे सगळं ऐकून मंगेशला काही समजतच नव्हते. मंगेशला वाटले की
कदाचित रिसेप्शनवालीने चुकीचे नंबर डायल केले असतील. त्याने कोणत्या नंबरवर फोन केले होते याबद्दल विचारले. जेव्हा त्याला नंबर दाखवला तेव्हा त्याला धक्का बसला, कारण हे नंबर तर त्याच्या दोन्ही पण मोठ्या भावांचे होते. त्याला खूप दुःख झालं. भावांच्या आणि भावजयांच्या बोलण्यामध्ये येऊन त्याने मालतीला घटस्फोट दिला होता. तो नर्सला म्हणाला की, मॅडम, माझा इलाज कोणते डॉक्टर करत आहे? प्लीज एकदा त्यांना मला भेटायचं आहे. नर्सने एक इशारा करून डॉक्टर मालतीचं केबिन त्याला दाखवले. मंगेश लडखडत पायाने त्या केबिनकडे निघाला. जेव्हा तो आतमध्ये गेला आणि खुर्चीवर त्याने मालतीला जेव्हा पाहिलं तेव्हा तिला पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याच्या अश्रूंमधून पश्चाताप स्पष्ट दिसत होता. त्याचे बोलताना ओठ थरथर कापू लागले. मालतीने त्याच्याकडे शांत पद्धतीने पाहिलं आणि म्हणाली की, या इथे बसा. आता तुमची तब्येत कशी आहे? तिचं बोलणं ऐकून मंगेश मोठ्याने रडू लागला आणि तिच्या पाया पडू लागला आणि म्हणाला, मालती, मला माफ कर. मी पूर्ण दुनिया पाहिली आहे, पण तुझ्यासारखी बायको आणि तुझ्यासारखं प्रेम करणारं मला दुसरं कोणीच मिळालं नाही. तुला घटस्फोट देऊन मी खूप मोठा गुन्हा केला आहे. मालती म्हणाली की, मी तर दुनिया आधीच पाहिली होती, त्यामुळे तर मी तुम्हाला या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. आपलं नातं खूप वर्षापूर्वीच तुटले आहे, परंतु आपल्या दोघांमधील काही गोड क्षण अजून माझ्यापाशी आहेत. त्या गोड क्षणाच्या बदल्यातच मी तुम्हाला इथे ॲडमिट करून घेतलं आहे. मंगेश तिला थँक्यू म्हणाला. त्यानंतर विचार करून मालती त्याला म्हणाली की, माझे सासू सासरे कसे आहेत? मंगेश डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाला, ते तर आपला घटस्फोट झाल्यानंतर 1 वर्षभराच्या आत दोघे पण मला सोडून गेले. ते मला शेवटच्या क्षणापर्यंत सांगत होते की मी तुझ्यासोबत खूप चुकीचा वागलो आहे, पण मी आईवडिलांचं काहीच ऐकलं नाही. परत मी माझ्या दोन्ही भावांसोबत राहू लागलो. हळूहळू त्यांचं वागणं मला परक्यासारखं वाटू लागलं होतं आणि आज जेव्हा मला त्यांची गरज होती तर ते माझ्या मदतीला आले नाहीत आणि माझ्या नावावर जेवढी पण प्रॉपर्टी होती तेवढी प्रॉपर्टी त्या दोन्ही भावांनी त्यांच्या नावावर करून घेतली. ते म्हणाले की जर तुला तुझा परिवार नाही तर तुला या प्रॉपर्टीची काहीच गरज नाही. आणि आज मला पूर्णपणे सगळ्यांचे खरे चेहरे दिसले आहेत. त्याच्या बोलण्यातून मालतीला समजले की मंगेशने दुसरे लग्न केलं नाही. मालतीला मंगेशच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता. ती म्हणाली की जर तुम्हाला एवढेच काही वाटत होतं तर तुम्ही माझ्यापाशी का आला नाही? मंगेश म्हणाला, मी कोणत्या तोंडाने तुझ्याकडे येणार होतो? मीच माझ्या वहिनींच्या बोलण्यावरून तुला घरातून हाकलून दिले होते. आणि रडू लागला. मालतीने त्याला शांत केले आणि म्हणाली, हे बघा मंगेश, जे झालं गेलं ते विसरून जावा आणि आता आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घ्या. मंगेश म्हणाला की आता माझ्या आयुष्यात काहीच शिल्लक राहिले नाही, तर माझा जगून पण काहीच उपयोग नाही. पण माझा इलाज तू केला आहेस तर तुझे पैसे मला द्यायचे आहेत. त्यानंतर माझं आयुष्य मला जिकडे नेईल तिकडे मी जाणार आहे. मंगेशचं बोलणं ऐकून तिला त्याच्यावर दया आली. ती म्हणाली की मंगेश, अजून आयुष्य खूप पुढे घालवायचं आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर आपण अजून एकत्र येऊ शकतो. मालतीचं बोलणं ऐकून आश्चर्याने मंगेश तिच्याकडे पाहू लागला आणि म्हणाला की तू अजून मला स्वीकारायला तयार आहेस? मालती त्याच्याकडे बघून थोडीशी हसली आणि म्हणाली, कारण मी आज पण तुमच्यावर खूप प्रेम करते. कदाचित मला हे पण वाटत आहे की तुमच्या हृदयामध्ये अजून पण माझी जागा आहे. तिथेच आहे, कारण जर माझी जागा तुमच्या हृदयामध्ये नसती तर तुम्ही आतापर्यंत दुसरे लग्न केले असते. मालतीचं बोलणं ऐकून लगेचच मंगेशने तिला प्रेमाने मिठीमध्ये घेतले. त्यानंतर दोघे पण एकमेकांच्या मिठीमध्ये आनंद अश्रू घेऊन रडू लागले. थोड्या वेळाने मालतीने तिच्या वडिलांना फोन केला आणि म्हणाली की मला मंगेश अजून एकदा मिळाले आणि मी अजूनही एकदा त्यांच्यासोबत लग्न करायला तयार आहे. आपल्या मुलीचं बोलणं ऐकून तिचे वडील खूप आनंदी झाले, कारण खूप वर्ष झालं त्यांच्या मुलीने पण पुनर्विवाह करण्याचा निर्णय घेतला नव्हता. काही महिन्यांनी मंगेश आणि मालतीचं अजून एकदा धूमधडाक्यात लग्न झाले आणि मंगेश आता मालतीसोबत
त्याच हॉस्पिटलमध्ये काम करू लागला. मंगेश आता हॉस्पिटलचं पूर्ण मॅनेजमेंट सांभाळू लागला आणि मालती पेशंटला तपासू लागली. इकडे जेव्हा त्याच्या भावांना आणि भावजयांना समजलं की मालती आणि मंगेशने अजून एकदा लग्न केले आहे, तेव्हा त्यांना भीती वाटू लागली की मंगेश प्रॉपर्टीमधला त्याचा हिस्सा मागेल. पण एके दिवशी मंगेशने फोन करून त्याच्या भावांना सांगितलं की तुम्ही अजिबात घाबरू नका. तुम्हाला वाटत असेल की मी प्रॉपर्टीमधला हिस्सा मागेल, पण मला त्या प्रॉपर्टीची काही गरज नाही, कारण माझी प्रॉपर्टी तर मालती आहे आणि ती प्रॉपर्टी मला आता अशीच जपून ठेवायची आहे. यानंतर मंगेशने कधीच त्याच्या परिवारासोबत नातं ठेवलं नाही आणि तो राहिलेलं आयुष्य मालतीसोबत आनंदाने घालवू लागला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.